नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या घरगुती ब्लॉगमध्ये। आजचा दिवस खूप छान आहे कारण खूप सगळी शॉपिंग आहे, खूप सगळे पदार्थ आहे जे मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि त्याचसोबत मी विहानचं डेली रुटीन लाईक फूडमध्ये काय काय खातो वगैरे सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे आज। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही एंडिंग पर्यंत बघा कारण तुमच्या घरगुती रोजच्या जीवनामध्ये हा व्हिडिओ खूप हेल्पफुल असणार आहे। कारण प्रत्येक महिलेचा हाच दिवस असतो, पण प्रत्येकाचा वेगवेगळा असतो। तर मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे। सो सकाळी सकाळी सगळं आवरून घेतलं, चहा नाश्ता वगैरे सगळं आवरलेलं होतं। त्यानंतर दुपारी मी विहानला 1 वाजता किंवा 2 वाजता अशा दरम्यान सगळं जे थंड पदार्थ असतात जसे नारळ पाणी असं लिक्विडमध्ये त्याला मी जेवण झाल्यानंतर देत असते। लिक्विडमध्ये जे दही असतं, कधी नारळ पाणी असतं, कधी त्याला वॉटरमेलन खूप आवडतं ते पण देते किंवा निंबू सरबत देते। कारण आजकाल उन्हाळ्यामध्ये मुलांचं असंही जेवण फार कमी होत जातं उन्हाळ्यामध्ये, कारण जेवणाची फारशी इच्छा नसते। त्यामुळे थंडगार असं जे काही मुलांना खावंसं वाटतं, जास्तीत जास्त आईस्क्रीम, पण त्यापेक्षा आपण आपल्या घरीच अगदी छान असे पदार्थ का घरी बनवून देऊ नाही शकत। कारण आजकाल तर बाहेर कसं काय काय मिळतं बघायला, तर सो इग्नोर त्यावर बोलूच नाही। पण ठीक आहे, घरातलं जेवढं असेल तेवढं मी विहानला शक्यतो देतच असते। त्यानंतर आमचं जे माईलेकांची इतक्या छान अशा गप्पा रंगल्या होत्या। खूप आता विहान इतकं बडबड करतो, खूप छान वाटतं। आणि कधी कधी तो मस्त असा आम्ही दोघंही गॅलरीत बसून मस्त असं त्याचं इव्हिनिंगचं स्नॅक जे आहे ते एन्जॉय करत असतो। आता इव्हिनिंगला तो 3 वाजता झोपलेला होता आणि आता 5:30 वाजता तो उठलेला आहे आणि त्याला उठल्यानंतर मी डेली 1 अंडा उकडलेला देत असते। पण आज झालेलं असं माझं अंडे घरातली संपलेली होती, म्हटलं चल चपातीच खाऊ। आणि विशेषतः त्या दिवशी चतुर्थी पण होती, त्यामुळे मी शक्यतो अवॉइड केलं त्या दिवशी। म्हणून त्याला मी बटर वगैरे लावून अशी छानशी चपाती दिलेली। त्याला बटर चपाती पण फार आवडते, पण ठीक आहे असंच त्याला। आणि आजकालच्या मुलांना खूप नादी लावून खाऊ घालावं लागतं, तर तो घरात म्हणजे असं जास्त बसलेलं त्याला आवडत नाही, काहीतरी उद्योग पाहिजे असतात। म्हटलं चल आज बाहेर बसू, मग त्याला खाऊ घातलं। बघा कसं छान गप्पा मारतोय आईसोबत त्याच्या, आणि इतकं मस्त गॅलरी सगळ्या मुलांना बघत असतो, सगळ्यांना आवाज देतो दीदी दादा। आणि त्याचसोबत त्याचे पप्पा पण ऑफिसला गेलेले होते, म्हटलं आता येतीलच ते। त्यानंतर आणि मैत्रिणींनो, माझ्या तर गप्पा चालतच राहणार आहे, पण तुमचा दिवस कसा आहे, कसा जातो, किंवा तुम्हाला मला काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा। मी प्रत्येक कमेंटला हायलाईट करेल। आणि मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आत्ताच मी नवीन चॅनल सुरू केलंय आणि तुमचा रिस्पॉन्स कसा येतो हे पण मला बघायचं आहे। आणि असंच आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या। आणि आता लवकरच आम्ही माझ्या माहेरी जाणार आहे, कारण माझ्या भावाचं लग्न आहे। सो तुम्ही मागच्या काही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की आमची शॉपिंग वगैरे थोडी चालू आहे। म्हणजे एकदमच आम्ही काही घेतलेलं नाहीये, कारण कधी ऑफलाईन कधी ऑनलाईन, काही ऑनलाईन गोष्टी आवडतात तर कधी ऑफलाईन आवडतात। सो आम्ही एकदमच सगळं घेतलं नाही। आणि मेन म्हणजे सगळे ऑफिसला जातात, फक्त मी आणि विहान घरी असतो। सो सगळ्यांच्या टायमिंगनुसार आम्ही गोष्टी मॅनेज करतो, कारण मी दीदी जीजू आणि माझे हस्बंड आम्ही सगळे सोबतच फिरत असतो। जिथे पण जायचं असेल तिथे, मॉल असो किंवा कुठे काय, सो त्यांच्यासोबतच असतो। आणि विशेष करून आम्ही एका ठिकाणीच जेवण वगैरे करत असतो। कधी कधी खूप म्हणजे आमच्या गप्पा टप्पा रमतात, कारण दीदी आणि आम्ही एकाच सोसायटीमध्ये राहतो। फक्त तिचा फ्लॅट आणि माझा फ्लॅटमध्ये थोडंसं डिस्टन्स आहे, पण शक्यतो आम्ही सोबतच असतो। आणि जास्त करून कारण प्रत्येकाच्या नशिबात असं बहीण भावाचं प्रेम इतकं नसतं की सोबत असतात। त्यानंतर आज चतुर्थी होती, त्यामुळे मस्त असं दिवा वगैरे लावून घेतला, देवपूजा केली। आणि मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल हे 2 दिवे का, तर 1 दिवा मला घासायला घेऊन जायचा आहे, कारण तो क्लीन करायचा होता, म्हणून म्हटलं त्याला बाजूला ठेवूया। आणि रोजच प्रमाणे आपलं आज संध्याकाळी मला स्वयंपाकाचं खूपच म्हणजे असं वाटलं होतं की आज काहीतरी नाही का असं स्पेशल खावा, म्हणून आमच्या घरात जास्त करून हस्बंडला पण सगळ्यांना दीदीला
पुलाव जास्त आवडतो. म्हटलं मग आज पुलाव वगैरे बनवूया. आणि पण मला कधी कधी इव्हिनिंगला असं चहा घ्यावा असं वाटतो, कारण मी कधी कधीच घेते, रोज चहा नाही घेत. म्हणजे आत्ता मी कमी केलाय. त्यात पण मी गूळ टाकून फक्त प्लेन जो आपला विदाऊट दूध, म्हणजे जे आपले ब्लॅक टी असते सेम तशीच फक्त गुळाचा चहा बनवते. ते पण कधीतरी घेते. त्यात पण विलायची पावडर वगैरे पाहिजे. मला असं चहा आवडतो. मी जास्त करून चहा वगैरे घेत नाही. आणि हस्बंडनी तर बंदच केलाय. सो आमच्या घरात चहाचं प्रमाण एवढं काही फारसं नाहीये. त्यानंतर मस्त असा व्हेजिटेबल पुलाव बनवला. तर हा मी विहानच्या हिशोबाने बनवला होता, त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं मिरची वगैरे कमी टाकली होती, कारण विहान अजून फारसं तिखट खात नाही. त्यात पण खूप नाटक करतो. सो त्याच्यासाठी पण बनवला. आणि नंतर मी दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला सकाळी मस्त असे त्याच्या आवडीचे आप्पे बनवले होते. आणि मला त्या दिवशी खूप कंटाळा आला होता. म्हटलं आज हस्बंडला म्हटलं संध्याकाळी आपण बाहेरच जाऊ. सो दीदी आणि आम्ही सगळे आज बाहेर गेलो होतो खायला. आणि सगळ्यांची इच्छा होती की आज ऑमलेट वगैरे खायचं. त्यानंतर आम्ही गेलो PNG मध्ये, कारण आज अचानक, म्हणजे काही ठरलेलं प्लॅन नव्हता, अचानक गेलो. आणि तिथे मला एक चांदीचं कडं आवडलं, ते मी घेतलं. मला खूप आवडलं. मी म्हटलं ठीक आहे, चला कधीतरी असं घालायला वगैरे, ओकेजनला, पार्टीला वगैरे. सो ते कडा घेतला, कारण ह्यांची पण एक चैन थोडीशी हे झालेली होती, थोडी काळपट झालेली होती. आणि त्याला थोडंसं काय म्हणतात, थोडीशी तुटली होती. तर ती पण नीट करून घेतली. आणि नंतर एक मी गोल्डची पण घेतली, पण ती मी इथं व्हिडिओमध्ये ॲड नाही केली. ती जवळजवळ 1.5 ग्रॅमची आहे. सो 1.5 तोळा. तिने इरासाठी पार्सल मागवले होते, पण त्यातले एक आवडला ड्रेस आणि एक रिटर्न केला. त्यानंतर विहानसाठी बघा, मी माझ्या हस्बंडनी ऑफिसमधून असे खूप छान असे प्रिंटेड क्राफ्ट घेऊन आलेले होते, जे फक्त कलरिंग करायचं होतं. कारण मुलांना घरात बसून काहीतरी टाइमपास हवा ना, कारण मुलं तर शांत बसू शकत नाही. आणि कंटिन्यू टीव्ही असं किती बघणार ना. सो म्हटलं चला थोडासा स्क्रीन टाइम पण कमी होईल आणि त्याचं पण काहीतरी मन वेगळं होईल. त्यानंतर मस्त असं जेवणाचा बेत बनवला होता. मी मस्त असं बनाना शिरा, इकडे मटकीची भाजी, आणि असंच अनप्लॅन्ड स्वयंपाक दुपारी मी केलेला. कारण विहानचे पप्पा आणि विहान मस्त स्विमिंग पूलला गेलेले. त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की मला खूप भूक लागली. सो मी पटापट पापड तळले, इकडे मटकीची भाजी केली, मस्त बनाना शिरा बनवला होता, जो विहानला फार आवडतो. सो मी तो पण केला. आणि मस्त असे कुरकुरीत कांद्याचे भजे पण बनवून घेतले होते. इतके छान झाले होते. आणि ते मस्त भजे वगैरे झाले. त्यानंतर त्यांचं स्विमिंगला गेलेले, इतकं छान. मला माझ्या सोसायटीतला एक पार्ट खूप आवडतो, तो म्हणजे आमच्या सोसायटीमधलं इतकं स्वच्छ आणि क्लीन आणि नीट मस्त असं पाणी, आणि त्यामध्ये इतकं थंडगार स्विमिंगमध्ये असं पोवायला मला फार आवडतं, फार म्हणजे फार. आणि हे दोघांची मस्त अशी एन्जॉय चालू होतं, कारण त्याला विहान इतकं म्हणजे अजिबात घाबरत नाही, इतकं मोठं जम्पिंग करतो. म्हणजे अजून ते स्विमिंग करत नाही, पण अजिबात घाबरत नाही पाण्यात, इतकं उड्या मारत असतो, इतकं छान. आणि आमच्या सोसायटीचं व्ह्यू पण बघा, इतकं सुंदर आहे सगळे. आणि आता सुट्ट्या आहे, त्यामुळे सगळे मुलं मस्त असं एन्जॉय करत असतात. आणि का नको, एन्जॉय तर करायलाच पाहिजे. असंही त्यांना स्कूल, ते रोजचं ट्युशन, रोजचे ते क्लास, आणि ते स्कूल, आणि तो अभ्यास, बापरे आजकाल किती अवघड झालंय. इतकं जगात कॉम्पिटिशन वाढलंय, सगळ्यांचंच टेन्शन वाढलंय, आईबापाचं पण वाढलंय आणि त्याचसोबत मुलांचंही वाढलंय. सो असं काहीतरी रिलॅक्स टाइम तर नक्कीच पाहिजे. आणि इकडे बघा, हा किती जम्पिंग मस्त असं उड्या मारतो, एवढा हसत असतो विहान, म्हणजे त्याचं एक तो घाबरतच नाही बिलकुलच. सो आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचसोबत माझं इंस्टाग्रामच्या पेजलाही फॉलो करायला विसरू नका. आणि इकडे बघा, आमचं गार्डन इतकं सुंदर आहे. आणि असं संपवलं आजचा दिवस. बाय.